सज्जन हो, नमस्कार. आपण चारही वेदांचा विचार विमर्श करतो आहोत आणि त्यातही चौथा वेद अथर्ववेद याची आपण ओळख करून घ्यायला लागलेले आहोत. मी मागल्याच भागात म्हटलं की हा जनसामान्यांचा वेद आहे. या अथर्ववेदाचं परिशीलन करायला लागलो आपण. त्या अथर्ववेदातील देवदेवता, मानवी व्याधींशी जोडलेल्या देवता आणि त्यांचे उतारे, अथर्ववेदात आलेल्या विषयांची विविधता, अथर्ववेदातली गूढ सूक्ते यांचाही आपण विचार करणार आहोत. आपण पूर्वी ऋग्वेदाची, यजुर्वेदाची, सामवेदाचीही थोडक्यात ओळख करून घेतली. ऋग्वेदाचा उपयोग यज्ञ करताना निरनिराळ्या देवतांच्या स्तुतीसाठी होतो. सामवेदात 72 ऋचा सोडल्या तर बाकी सगळ्या ऋचा ऋग्वेदातल्याच आहेत. यज्ञामध्ये सामवेदाचे गायन करायचा प्रघात आहे, त्यामुळे देव संतुष्ट होतात असंही म्हटलं जातं. यजुर्वेदाचा उपयोग यज्ञातील विविध प्रक्रिया करण्यासाठी होतो. अथर्ववेदाचं स्वतःचं वेगळं अस्तित्व आहे. फार पूर्वी केवळ 3च वेदांचा वेदत्रयीचा उल्लेख येतो. ऋग्वेदातील पुरुष सूक्तात आणि भगवद्गीतेत 3 वेदांचाच निर्देश आहे. चौथा अथर्ववेद वैदिक वाङ्मयात नंतर सामावून घेण्यात आला की काय असं वाटेल, पण अथर्ववेद सुद्धा मूलतः या संपूर्ण वेद ब्रह्माचा भाग आहे. अथर्ववेदातल्या अनेक ऋचांचा उपयोग दैनंदिन जीवनातल्या गोष्टी करताना केला जात असे आणि आजही केला जातो. कारण त्यातल्या अनेक ऋचांचा यज्ञाशी काहीही संबंध नाही. अथर्ववेदात सुमारे 1/7 ऋचा थेट ऋग्वेदातूनच घेतल्या गेलेल्या आहेत आणि अनेक देवतांची स्तवनपत्र सूक्त अशी त्या अथर्ववेदात आहे. अथर्ववेदात आलेला अभिचार जादूटोण्याचा भाग आहे असाही त्याच्यावर एक आक्षेप घेतला जातो. अतिप्राचीन काळापासून सर्व समाजामध्ये 2 प्रवृत्तीचे वर्ग अस्तित्वात आहेत. पहिला वर्ग हा सरळ मार्गी सत्प्रवृत्त आणि आपला उत्कर्ष साधताना इतरांना त्रास न पोहोचवणारा असतो. त्याचं प्रतिबिंब त्याच्या धार्मिक प्रवृत्तीत दिसतं. ऋग्वेदात देवांची स्तुती आहे असं आपण पूर्वी पाहिलं. त्यांना यज्ञात आहुती देताना स्वतः बरोबरच इतरांच्याही सुखस्वास्थ्याची कामना आहे. त्याचं प्रतिबिंब आपण दररोज जी घरची देवपूजा करतो ते करत असताना आपल्याला संकल्पातही दिसतं. दररोजच्या पूजेचा संकल्प सोडताना पूजा करणाऱ्याला सर्वेषां अविरोधेन, सर्वांचा विरोध नसताना म्हणजे सर्वांच्या संमतीने पूजा करीत आहे असं म्हणावं लागेल. समाजात दुसराही असा एक वर्ग असतो जो स्वतःचे सुख मिळवताना दुसऱ्याला दुःख द्यायला मागे पुढे पाहत नाही. किंबहुना दुसऱ्याला दुःखी करूनच त्याला सुख मिळते. जादूटोणा करणे आदी मानवापासून सुरू आहे.
अर्थातच त्याला कोणत्याही समाजात मान्यता नव्हती. जादूटोणा करणाऱ्याकडे संशयाने आणि कमी प्रतीचे म्हणूनच पाहिलं गेलंय. अथर्ववेदात जादूटोणाविषयक अनेक मंत्र आहेत. म्हणूनच अथर्ववेदाला वैदिक साहित्यात पूर्वी म्हणावं तेवढं स्थान मिळालेलं नव्हतं. जेव्हा त्याला समांतर अशा आयुर्वेदाचा अभ्यास सुरू झाला आणि मग त्यात मिळालेल्या वनस्पती, मणी, त्यांचे औषधी महत्व याचा ज्यावेळी विचार व्हायला लागला, तेव्हा इतर वेद संहितांच्या बरोबरीने अथर्ववेदाला स्थान मिळालं. अथर्ववेदात वैदिक देवतांच्या स्तुतींच्या बरोबरच अनेक प्रकारच्या औषधी आणि वनस्पतींची स्तुती आहे. काही वन्य प्राणी विषयक सूक्त आहे. मानवाच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत समस्यांसाठी सूक्त आहे. आजारावर उतारे ठरावे म्हणून काही सूक्त आहे. मानवी जीवन म्हटलं की ईर्षा, मत्सर इत्यादी गोष्टी साहजिकच आहेत. त्यातून दुसऱ्याचं अकल्याण व्हावं अशा अर्थाच्याही काही ऋचा आहेत. पूर्वी काही राजे राज्य करीत तुरळक ठिकाणी सभा, समिती इत्यादी लोकशाही परंपराही होत्या. राजाला शत्रू असायचे. त्या शत्रूंचा विनाश व्हावा असेही मंत्र आहे. एखादा बलाढ्य राजा आसपासच्या छोट्या मोठ्या राजांवर विजय मिळवून स्वतःचे सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी राजसूय, अश्वमेध असे यज्ञ करीत असे. या यज्ञांचे मंत्र अथर्ववेदात आहेत. हिंस्त्र प्राणी, चोर, दरोडेखोर असायचे. ही संकट दूर सारावी म्हणूनही अथर्ववेदात सूक्त आलेली आहे. अथर्ववेदाला अथर्वांगिरस वेद असंही म्हणतात. याचा संस्कृत मध्ये थर्व म्हणजे कुटिलता, हिंसा असा अर्थ आहे. त्याविरुद्ध अथर्व म्हणजे अहिंसक, सरळ मार्गी, शांती पुष्टिकारक असाही अर्थ होतो. अंगिरसाचा अर्थ हिंसा, जारण मारण आदी विधी करणारा असा आहे. मानवाच्या स्वभावाचा अविभाज्य भाग असलेल्या सुष्ट आणि दुष्ट अशा दोन्ही प्रवृत्तींचे प्रतिबिंब जिथं पडतंय त्यालाच अथर्ववेद म्हणतात. मर्त्य जीवनात याच लोकात सुखाची वाट दाखवणारा हा चौथा वेद खरोखरीच जनसामान्यांचा वेद आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. ऋग्वेदाचा परिचय आज आपण जर पाहू गेलो तर या सगळ्या गोष्टी आहेत. पण पूर्वी हे सगळं हाताने लिहिलं जायचं. हस्तलिखित असे वेदमंत्र पुष्कळ, हस्तलिखित पोथ्या, पुस्तकं खूप आहेत. पण पाश्चात्य हे ब्रिटिश आले, 100-150 वर्ष त्यांचं राज्य झालं. या काळात बाहेरची जी लोक आली त्यांच्या बरोबर काही चांगलंही आलंय. त्यात मुद्रण व्यवस्था ही त्यामधून आलेली आहे. पूर्वी एक शिला प्रेस म्हणून जो प्रकार होता, म्हणजे आपल्याकडे एक मध्यंतरी ते हे केलं जायचं बघा, घरामध्येच
तो रंग वेगवेगळी शाई वापरून आणि ते घरच्या घरीच अशा प्रकारे छापण्याची काही क्रिया केली जात होती. पण मुद्रण व्यवस्था, प्रिंटिंग ही गोष्ट आल्यानंतर अनेक गोष्टी आपल्याला अधिक जवळ झालेल्या आहेत आणि आपण त्याच्या खोलात जाऊन पाहू शकतो. ऋग्वेदाच्या परिचयाबरोबरच पाश्चात्यांना अथर्ववेदाची ओळख झाली. मॅक्स मुल्लरनं 1890 मध्ये सायण भाष्यासह ऋग्वेद छापल्यानंतर पाठोपाठच 1895 ते 1897 दरम्यान मुंबईच्या शासकीय मुद्रणालयातर्फे वेदमूर्ती शंकर पांडुरंग पंडित यांनी अथर्ववेद सायण भाष्यासह प्रसिद्ध केला. अथर्ववेदाचं सायण भाष्य पाहता असं दिसतं की सायणाचार्यांनी ऋग्वेदाचे भाष्य करताना जशी चिकित्सा केली आहे तेवढ्या खोलात जाऊन अथर्ववेदाची चिकित्सा केली नाही. फार पूर्वीपासूनच ऋग्वेदाकडे सर्वच विद्वान आणि अभ्यासकांचं लक्ष जास्त केंद्रित झालेलं होतं. अथर्ववेदाच्या वाट्याला उपेक्षा झाली आणि तसंच अथर्ववेदींची संख्या पूर्वीही कमी होती. आजही इतर वैदिकांपेक्षा ते अल्पसंख्येनेच दिसतात. सज्जन हो, अथर्ववेद संहिता एकूण 20 अध्यायात विभागली गेलेली आहे. त्यांना कांड म्हणतात. या कांडांमध्ये सूक्ते, गद्य तसेच पद्य रूपातही आहे. ऋग्वेद सूक्त जशी तोलून, मापून आणि छंदोबद्ध आहेत तसं अथर्ववेदाच्या बाबतीत नाही. काही सूक्तांचा पाठ ऐकताना सुद्धा वेगळा वाटतो, परंतु परंपरेने ते चालत आल्याने तोच म्हणण्याचा प्रघात आहे. ऋग्वेद संहितेचा पाठ सर्व भारतभर काना मात्रेसह जसाच्या तसा आढळला होता. अथर्ववेद संहितेत अनेक पाठभेद आढळतात. पाठभेद म्हणजे एखादी ओळ अथवा शब्दात फरक असतो. ऋग्वेदाप्रमाणेच अथर्ववेद संहितेतही ह्रस्व, दीर्घ, प्लुत असे स्वर असतात. अथर्ववेद संहिता ही 8 प्रकारे म्हणण्याची प्रथा होती, पण ऋग्वेद संहिता म्हणण्याच्या बाबतीत जो काटेकोरपणा पाळला गेला तेवढा काटेकोरपणा अथर्ववेदाच्या बाबतीत पाळला गेला नाही. अथर्ववेदाचे मराठीत भाषांतर करणारे महामहोपाध्याय सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांच्या मतानुसार अथर्ववेदातली शेवटची 2 कांड उत्तर काळात समाविष्ट झाली असावी. चौथ्या कांडातली मृगार सूक्ते यजुर्वेदाच्या परंपरेतली आहेत. विख्यात वैयाकरणी आणि व्याकरण महाभाष्यकार पतंजलींनी अथर्ववेदाच्या 9 शाखांचा उल्लेख केलेला आहे. त्यापैकी सध्या पूर्ण रूपाने फक्त शौनक संहिताच उपलब्ध आहे. गेल्या शतकात प्रथम काश्मीरमध्ये अथर्ववेदाची पैप्पलाद संहिता अपूर्ण स्वरूपात उपलब्ध झाली. तिचे लिखाण देवनागरी लिपीत जम्मू काश्मीरचे राजे श्री रणवीर सिंग यांनी 1823 मध्ये करवून घेऊन रॉथ या पाश्चात्य संशोधकाला उपलब्ध करून दिले होते. पुढे काही दशकांनी ओरिसामध्ये अथर्ववेदाची पैप्पलाद संहिता पूर्ण स्वरूपात मिळाली. तिचे संपादन दुर्गा मोहन भट्टाचार्य यांनी कलकत्त्यामधून प्रसिद्ध केले. अथर्ववेदाची शौनक संहिता गेल्या काही वर्षांपासून होशियारपूरच्या विश्वेश्वरानंद प्रकाशनाने संशोधित करून पदपाठांसह छापली आहे.
सध्या ती उपलब्ध आहे. अथर्ववेदाचे इंग्रजी भाषांतर राल्फ T.H. ग्रिफिथ याने 1895 मध्ये प्रसिद्ध केलं होतं. त्यानंतर 1905 साली D.W. व्हीटने याने हार्वर्ड ओरिएंटल प्रकाशनातर्फे अथर्ववेदाचे विस्तृत संदर्भासह इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध केले. ते आजही प्रमाणभूत मानलं जाते. नागपूरच्या श्री करंबेळकरांनी अथर्ववेदिक सिव्हिलायझेशन हा अथर्ववेदाचा विस्तृत आढावा घेणारा ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. सालेण भाष्याला अनुसरून अथर्ववेदाचं हिंदी भाषांतर वेदमूर्ती श्री श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी छापलं आहे. मराठीत ऋग्वेदाची अनेक भाषांतरे झाली, पण त्या प्रमाणात अथर्ववेदाची भाषांतर झाली नाही. सिद्धेश्वर शास्त्री चित्राव आणि सकृदेवधर यांनी केलेली अथर्ववेदाची 2च भाषांतरे सध्या उपलब्ध आहेत. अथर्ववेदाशी संबंधित इतर ग्रंथाचा परिचयही पाश्चात्यांना मागच्या शतकातच झालाय. अथर्ववेदातील स्वर प्रक्रियेची माहिती देणारे अथर्ववेद प्रातिशाख्य व्हीटने याने 1832 साली प्रसिद्ध केले होते. या वेदाशी संबंधित श्रौतसूत्रे, कौशिक सूत्र आणि वैतान सूत्र यांचेही प्रकाशन 19व्या शतकातच झालंय. या दोन्ही सूत्र ग्रंथांचे वैशिष्ट्य म्हणजे ऋग्वेद परंपरेला समांतर अशी यज्ञ प्रक्रिया या ग्रंथांमधून आली आहे. अथर्ववेदाशी संबंधित असलेल्या गोपथ ब्राह्मण या ग्रंथातही अनेकविध यज्ञ प्रक्रिया दिल्या आहेत. त्यावरून असं वाटतं की वेदसंहिता म्हणून मान्यता मिळण्यापूर्वी अथर्ववेदाचे अध्ययन करणाऱ्या विद्वानांनी ऋग्वेदाप्रमाणे त्यालाच केंद्र धरून समांतर यज्ञ व्यवस्थाही निर्माण केली. अथर्ववेदाचे वेगळे अस्तित्व त्यातून सिद्ध होत. सज्जनहो, आपण अथर्ववेदाची थोडी प्राथमिक माहिती करून घेतो आहोत आणि त्यानंतर अथर्ववेदाच्या काही सूक्तांचाही आपण विचार करूया. धन्यवाद.